तर आणखीन खरं गती देण्याची आवश्यकता होती, म्हणून मागच्या काही महिन्यांमध्ये आमच्या सातत्याने होणाऱ्या बैठकामध्ये आपल्या संभाजीनगरचे जे विभागात आयुक्त आहेत त्यामध्ये आपण एक SOP तयार केलेली आहे. त्याची आता कॉपीज माझ्याकडे आहेत, पाटलांना देणार आहे, ज्यामुळे या सगळ्या कामामध्ये गती होऊन आपल्या विशेष करून मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र देण्यामध्ये सुलभता येईल. हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी सुरू होताना, कारण हा सगळा एक नंबरचा विषय होता, कारण आपल्याकडे नोंदी नाही पण नंबर आहे. काही ठिकाणी वंशावळी आपल्याला अर्जदारांना त्या ठिकाणी दाखले देता आले. त्यांनी मागे एक तक्रार केली होती कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्याबद्दलची. आज त्या अर्जदार मी संभाजीनगरला बोलवले होते. वस्तुनिष्ठ माहिती आम्ही घेतली आणि वस्तुस्थिती बरोबर आहे की वैश्विक समितीने मान्य केलेली त्यांची जी त्यांचे जात प्रमाणपत्र मान्य केलेलं होतं ते उपविभागीय अधिकाऱ्यांनी अमान्य केलं. नंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी वंशवाद समितीचा निर्णय कायम केला. ऑक्टोबर 2025 पासनं तो प्रकरण कन्नड प्रांताकडे प्रलंबित होतं. त्याचा मी आज आढावा घेतला आणि निश्चितपणे हे सांगायला हरकत नाही की अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळं या प्रमाणपत्र देण्यामध्ये काही अडथळे तयार झाले होते. आज त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध कारवाईच्या सूचना विभाग आयुक्तांना मी दिलेल्या आहेत आणि तरी आता बैठक होणार म्हणून काल परवाच ते जात प्रमाणपत्र द्यायला मंजुरी दिली होती. पण शेवटी कालावधी जो होता ऑक्टोबर पासून तर हा मे एंडला आपण आहोत, तर एवढा विलंब लागायला नको. अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकानं हा प्रश्न असेल असं वाटतं मला. मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की काही सॅम्पल केस आपण करा प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्या जिल्ह्याच्या. कारण ही जी समिती आपण तयार केली होती गाव पातळीवर, मग त्यांना आपण सूचना दिल्या होत्या की दौंड्या द्या, लोकांमध्ये जागृती करा. काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी घडलं नाही. साधारण आतापर्यंत समिती गठीत होण्यापूर्वी साधारण 2.5 लाख दाखले दिले होते, प्रमाणपत्र दिले होते आणि समिती गठीत झाल्याच्या नंतर साधारण 61,000 प्रमाणपत्र दिले गेलेत. पण त्याला जे काही समाधानकारक काम होत नाही असा तो त्यांचा जो आक्षेप आहे, त्याबद्दल निश्चितच मी त्यांच्या मताशी सहमत आहे की आणखी शीघ्रगतीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. म्हणून संभाजीनगर विभाग आयुक्तांनी ते SOP तयार केले. ते मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्याबद्दल आता मार्चपासनं त्याला थोडी गती देण्याचा प्रयत्न झाला आहे. अजूनही म्हणावं तशी गती मिळाली नाही, परंतु निदान एक पाऊल पुढे आपण टाकलेलं आहे. मला वाटतं पुढच्या काही महिन्यांमध्ये आवश्यक निश्चितपणे चांगले निकाल मिळतील याची खात्री मी या निमित्तानं त्यांना देऊ इच्छितो. मी माझे कालही आणि आजही न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समित चर्चा झाली. त्यांच्या आता गोव्याचे लोक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, तरी त्यांनी आपला आग्रह म्हणून या उपसमितीच्या कामासाठी त्यांनी वेळ द्यायचा ठरवला आहे आणि आणखीन मग ह्या कामामध्ये गती कशी देता येईल त्यासाठी मी स्वतः लक्ष घालतो हे त्यांनी आता आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आता गुन्हे जे यामध्ये आंदोलनात दाखल झाले साधारण 681 गुन्हे होते माझ्या माहितीप्रमाणे. ते आकडे माझ्याकडे आहे आणि साधारण त्याच्यामध्ये त्या गुन्हे जे दाखल करण्यात आले होते त्याच्यामध्ये 681 पैकी 668 पैकी आपण 567 गुन्हे या ठिकाणी मागितलेले आहेत आणि आणखीन कोर्टामध्ये 191 साधारण गुन्हे प्रलंबित आहेत. कोर्टाच्या प्रक्रियेनंतर ते मागे घेण्यात येतील.